महापालिका निवडणुकीसाठी भाजपने जोरदार कंबर कसली आहे। निवडणुकीची सविस्तर रणनीती ठरवण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील मिरजेत उद्या कोअर कमिटीची बैठक घेणार आहेत। महायुती म्हणून निवडणूक लढवताना भाजप किती जागा लढवणार, कोणत्या प्रभागांमध्ये जागा घ्यायच्या याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे। याशिवाय इच्छुकांची मोठी संख्या असल्याने उमेदवारीचे मेरिट आणि सर्वेक्षण याबाबत पालकमंत्री पाटील आढावा घेतील। या बैठकीमध्ये महायुतीतील घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे शिवसेना यांच्या बाबतीत ही चर्चा होण्याची शक्यता आहे। महापालिकेच्या एकूण 20 प्रभागांमध्ये 78 जागांसाठी भाजपकडे तब्बल 529 इच्छुक उमेदवार असल्याने पक्षांतर्गत स्पर्धा तीव्र झाली आहे। उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांनी मोठ्या प्रमाणावर मुलाखती दिल्या असून या मुलाखतींचा अहवाल 6 सदस्यीय समितीने प्रदेश भाजपकडे पाठवलाय। भाजपकडे इच्छुकांची संख्या मोठी असल्याने उमेदवारी निश्चिती हा पक्षासमोर मोठा प्रश्न ठरलाय। त्यामुळे उमेदवारीसाठी मेरिट, स्थानिक कामगिरी, संघटनात्मक योगदान आणि प्रभागनिहाय सर्वेक्षणाचा अहवाल यांचा सखोल अभ्यास या बैठकीत करण्यात येणार आहे। पालकमंत्री पाटील स्वतः या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवणार असून अंतिम निर्णयासाठी प्रदेश पातळीवरील नेतृत्वाशी समन्वय साधण्यावरही भर दिला जाणार आहे। दरम्यान उमेदवारी अर्ज करण्याची प्रक्रिया 23 डिसेंबरपासून सुरू होणार असून अर्ज भरण्यासाठी 5 दिवस शिल्लक राहिले। त्यामुळे भाजपकडून उमेदवारी कधी जाहीर होणार याकडे सर्व इच्छुकांचे लक्ष लागले असून आजच्या कोअर कमिटी बैठकीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले। सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेसाठी महायुतीमधील जागा वाटपाची चर्चा अद्याप सुरू असताना महापौर पदावर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार इद्रिस नाईकवडी यांनी दावा केलाय। युती म्हणून लढताना आम्हाला सन्मानजनक जागा मिळाल्या पाहिजेत, सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत तर सर्व 78 जागा लढवण्याची आमची तयारी असल्याचंही त्यांनी सांगितलं। दरम्यान उद्या 2 माजी महापौर आणि माजी नगरसेवक असे एकूण 17 जणांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे। हा पक्षप्रवेश सोहळा शाही दरबार येथे 4 वाजता होणार आहे। महापालिकेत राष्ट्रवादीचा महापौर असेल असा विश्वास आमदार इद्रिस नाईकवडी यांनी व्यक्त केलाय। आमदार नाईकवडी म्हणाले, उद्या शुक्रवारी सायंकाळी मिरजेत पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा होतोय। या मेळाव्यात किशोर जामदार, मेनुद्दीन बागवान या 2 माजी महापौरांसह 17 माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार आहे। त्यामुळे पक्षाची शहरातील ताकद वाढणार असून महायुतीमध्येच निवडणूक लढवण्याची आमची इच्छा आहे। तथापि महायुतीमध्ये सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत तर सर्व 78 जागा लढवण्याची आमच्या पक्षाची तयारी आहे। महायुतीतील रिपाई पक्षाशी आमची बोलणी सुरू असून त्यांनाही या निवडणुकीत आमच्यासोबत घेण्याची तयारी आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीत क्रमांक 1चा पक्ष असेल असा दावा करत असताना आमदार नाईकवडी यांनी महापौर पदासाठी आमच्याच पक्षाचा दावा प्रबळ असेल असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त केला। महायुतीमध्ये आम्ही असलो तरी एकमेकांना पक्ष वाढीची मुभ आहे, त्यामुळे आमच्या पक्षात प्रवेश होत असेल तर अन्य पक्षांनी नाराज होण्याचं कारण नसल्याचा टोला त्यांनी लगावला। पेठ सांगली राष्ट्रीय महामार्गावर उसाच्या शेतात नेऊन एका अल्पवयीन मुलीवर दोघांनी मिळून अमानुष बलात्कार केल्याप्रकरणी आशिष जयवंत खांबे आणि ऋतिक दिनकर महापुरे या दोघांना आज येथील न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। ईश्वरपूर पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे। मंगळवारी रात्री 8:30च्या सुमारास खांबे व महापुरे यांनी पीडित मुलीला शिराळा नाक्यावर बोलावून घेतलं। मोटारसायकलीवरून त्या दोघांनी तिला गाडीवर मध्ये बसवलं आणि पेठ सांगली रस्त्यावरील उसाच्या शेतात नेलं। तिला कमरेच्या पठ्ठ्याने मारहाण करून दोघांनी तिच्यावर बलात्कार केला। दंगा केल्यास मारून टाकण्याची धमकी दिली। तिचे कपडे नेऊन तिला नग्नावस्थेत तिथेच टाकून तिथून पळून गेले। रस्त्याने अवस्थेत चालत येणाऱ्या मुलीला नागरिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर बलात्काराचा हा प्रकार उघडकीस आला। त्या दोघांविरुद्ध पोलिसांनी बलात्कार, मारहाण, धमकी देणे तसंच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी दोघांनाही आज दुपारी 4:30 वाजता अटक केली होती। आज दुपारी त्यांना न्यायालयात हजर करल्या असता न्यायाधीशांनी 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली। सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योती सूर्यवंशी यांच्याकडे तपास आहे। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अखेर काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांनी महापालिका क्षेत्राला नवा शहर जिल्हाध्यक्ष दिला। स्थायी समितीचे माजी सभापती राजेश नाईक यांची प्रभारी शहर जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे। 6 महिन्यांनी काँग्रेसला शहर जिल्हाध्यक्ष पद मिळाल्याने काँग्रेस कमिटीसमोर फटाक्यांची आतिषबाजी केली। जून महिन्यात काँग्रेसचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी शहर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता। त्यानंतर काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पद रिकामे होते। महापालिका निवडणुका तोंडावर आहेत, त्यामुळे तातडीने
तातडीने शहर जिल्हाध्यक्ष पदाची निवड व्हावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी पक्षाचे नेते आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्याकडे केली. शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी स्थायी समितीचे माजी सभापती राजेश नाईक आणि माजी नगरसेवक मंगेश चव्हाण यांच्यात चुरस होती, पण या दोघांपैकी एकाच्या नावावर एकमत होत नसल्याने निवडणूक लांबली होती. विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी राजेश नाईक यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून प्रदेश काँग्रेसकडे पाठवला होता. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राजेश नाईक यांची निवड जाहीर केली. राजेश नाईक यांना प्रभारी शहर जिल्हाध्यक्षपद दिले. निवडीनंतर काँग्रेस कमिटीसमोर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. या निवडीमुळे मात्र माजी नगरसेवक मंगेश चव्हाण नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत ते काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलंय. दरम्यान काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी प्रदेशाध्यक्षांनी माझ्यावर दिली आहे. महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी माझ्यावर मोठा विश्वास टाकलाय. हा विश्वास सार्थ ठरवत चांगले काम करून पक्ष मजबूत केला जाईल अशी प्रतिक्रिया नूतन शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांनी दिली. नियतीचा खेळ अत्यंत क्रूर असतो याचा प्रत्यय सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील वाळेखिंडी येथे आलाय. आई सत्वशिला रंगराव शिंदे यांचं वृद्धापकाळानं निधन झालं. याचा विरह सहन न झाल्याने माजी सैनिक सुभेदार औदुंबर रंगराव शिंदे यांचंही हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झालंय. आईचे मंगळवारी दुपारी 4 वाजता निधन झालं. याची माहिती सुभेदार शिंदे यांना मिळताच ते गावी आले. मात्र त्यांना आईच्या निधनाचा हृदयविकाराचा धक्का बसल्याने तातडीने सांगली येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र तिथे रात्री 11 वाजता त्यांचं निधन झालं. आईच्या निधनानंतर केवळ 6 तासाच्या अंतरात सुभेदार शिंदे यांचं निधन झालंय. आईचा अंत्यविधी मंगळवारी रात्री 9 वाजता तर सुभेदार शिंदे यांचा बुधवारी सकाळी करण्यात आला. आई मुलाच्या या एकाच वेळी झालेल्या मृत्यूमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होतीये. आपल्या माऊलीच्या जाण्याचं वृत्त समजताच औदुंबर यांना मोठा मानसिक धक्का बसला. आईच्या अंत्यविधीची तयारी सुरू असताना सुभेदार औदुंबर यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आलं. मात्र त्यांची प्राणज्योत मालवली. औदुंबर शिंदे यांनी भारतीय सैन्यात 28 वर्ष सेवा बजावली होती. कठीण परिस्थितीत सीमेवर शत्रूचा सामना करणाऱ्या या जिगरबाज सैनिकाचे मन आपल्या आईसाठी मात्र अत्यंत हळवं झालं. भारतीय सैन्य दलात सुभेदार पदावर सेवानिवृत्त झाले. आई आणि मुलगा यांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने नियतीचा किंवा काळाचा योगायोग पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. सुभेदार शिंदे यांच्या पश्चात पत्नी, 2 मुली, 1 भाऊ आणि 7 बहिणी असा परिवार आहे. जिल्ह्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका जत असून जनतेच्या सोयीसाठी जत तालुक्याचे विभाजन होणं गरजेचं आहे. नवीन माडग्याळ तालुक्याची निर्मिती होऊन सर्व कार्यालयासह मुख्यालय माडग्याळ येथे व्हावे यासाठी ग्राम सचिवालय परिसर येथे बुधवारपासून बेमुदत चक्रीय उपोषणास सर्वपक्षीय नेते आणि ग्रामस्थ बसलेत. डॉक्टरांची निमा संघटना तसेच मेडिकल असोसिएशन आणि लॅबोरेटरी संघटना या उपोषणात सहभागी होऊन पाठिंबा दिलेला आहे. यामध्ये जत तालुका विभाजन करून माडग्याळ तालुका करावा. तालुक्याची सर्व कार्यालये, तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, दुय्यम निबंध कार्यालय आणि इतर सर्व तालुका मुख्यालयाशी संबंधित कार्यालये माडग्याळ येथे व्हावीत अशी प्रमुख मागण्या माडग्याळकरांच्या आहेत. माडग्याळ गाव हे जत पूर्व भागातील मध्यवर्ती ठिकाण असून कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवार, जिल्ह्यातील सर्वात मोठा आठवडी भाजीपाला आणि शेळ्या मेंढ्यांचा बाजार, ग्रामीण रुग्णालय, सब पोस्ट ऑफिस, कृषी मंडल कार्यालय, पोलीस आउटपोस्ट, महसूल मंडळ कार्यालय, राष्ट्रीयकृत बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा, अनेक पतसंस्था, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय, आश्रमशाळा, आरोग्य उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना अशी अनेक सोयी सुविधा उपलब्ध आहेत. माडग्याळच्या इतर गावांशी सल्लोख्याचे संबंध असून कोणत्याही गावाशी धार्मिक व वैचारिक विदृष्टता नाही. राज्य महामार्गावर वसलेलं गाव असून उत्तम दळणवळणाची सोय आणि कार्यालयासाठी मुबलक जागा उपलब्ध आहे. त्यामुळे जत तालुक्याचे विभाजन करून माडग्याळला स्वतंत्र तालुका जाहीर करा अशी मागणी माडग्याळमधील सर्वपक्षीय नेते, विविध सामाजिक संघटना, शेजारील गावातील ग्रामस्थ यांनी केली आहे. येणाऱ्या 2 दिवसात शासनाने ठोस निर्णय न घेतल्यास किंवा शासनाने या उपोषणाकडे दुर्लक्ष केल्यास पुढील आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा आणि माडग्याळ ते मुंबई विधान भवन पायी दिंडी काढण्याचा आंदोलनकर्त्यांनी इशारा केलाय. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई यांच्या वतीने सांगलीमध्ये 10 दिवसांचे निवासीय शाहिरी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात संपूर्ण राज्यातून ख्यातनाम शाहीर आणि लोककलावंत सहभागी होणार असल्याची माहिती शिबिर संचालक शाहीर देवानंद माळी यांनी दिली. देवानंद माळी म्हणाले, महाराष्ट्राच्या लोकपरंपरेत शाहिरी कलेचे स्थान खूप मोठे आहे.
ऑनलाईनच्या जमान्यात या शाहिरी कलेचे जतन आणि संवर्धन व्हावे आणि शाहिरी कलेत भविष्यात नवीन बाल शाहीर, युवा शाहीर, महिला शाहीर निर्माण व्हाव्यात या हेतूने सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई यांच्या वतीने सांगलीत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। या शाहिरी शिबिरात शाहिरी पोवाडे, शाहिरी फटका, शिवगीते, लोकगीते, स्फूर्तिगीते, त्याचबरोबर शाहिरीतील प्रमुख वाद्य डफ वादन, दिमडी वादन आणि शाहिरी पोवाडा गायनाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे। 10 दिवसांचं हे शिबिर असून 24 डिसेंबर ते 2 जानेवारी 2026 या कालावधीत हे निवासी आणि विनामूल्य शिबिर असणार आहे। सदरचं शिबिर हे शहरातील कोल्हापूर रोडवर असलेल्या कलिका मंदिर हॉलमध्ये होणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले। जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील शिक्षकांना आता अंगणवाडीतही शिकवावे लागणार आहे। या शिक्षकांनी आठवड्यातून किमान 1 दिवस अंगणवाडीत शिकवावे अशी शासनाची अपेक्षा आहे। याबाबतचे पत्र शालेय शिक्षण विभागाने जारी केले। त्यानुसार शिक्षकांनी आपल्या शाळेच्या 1 किलोमीटर परिघातील अंगणवाडीतील मुलांचा पाया भक्कम करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना शैक्षणिक गरजांनुसार मार्गदर्शन करतील। पूर्व बालशिक्षण आणि संगोपन या विषयावर लक्ष केंद्रित करतील। विशेषतः पहिलीच्या वर्गाला शिकवणाऱ्या शिक्षकांवर ही जबाबदारी असेल। नव्या शैक्षणिक धोरणात अंगणवाडी, पूर्व प्राथमिक आणि पहिलीचा वर्ग एका स्तरावर आणण्यात येणार आहे। त्यामुळे अंगणवाडीतील मुलांना प्राथमिक शिक्षणाची ओळख व्हावी, त्यांचा प्राथमिक शिक्षणाचा पाया तयार व्हावा हा देखील हेतू आहे। यासाठीच प्राथमिक शिक्षकांना आता आठवड्यातील 1 दिवस अंगणवाडीसाठी द्यावा लागणार आहे। अंगणवाडीतील मुलांसाठी पुण्यातील विद्या प्राधिकरणाच्या मदतीने आकार अभ्यासक्रम तयार करण्यात आला। त्यामध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे। हा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्राथमिक शिक्षकांची मदत घ्यावी लागेल। अंगणवाडीच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन प्राथमिक शिक्षकांनी मदत आणि मार्गदर्शन करावे, असे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत।